मित्रांनो, रत्नागिरीच्या या अविस्मरणीय टूर मधल्या मागील व्हिडिओमध्ये आपण रत्नदुर्ग शिवसृष्टी पाहिली। किल्ले रत्नदुर्गाच्या पायथ्याशी असलेली ही शिवसृष्टी खरंच पाहण्यासारखी आहे। रात्रीच्या वेळी दिव्यांच्या प्रकाशात ही शिवसृष्टी अधिकच आकर्षित दिसते। त्याच रात्री रत्नागिरीमध्ये स्टे करून दुसऱ्या दिवशी सकाळीच किल्ले रत्नदुर्गला भेट द्यायचे असं ठरवलं। सकाळी लवकर किल्ल्यावर जायचं ठरवलं होतं, परंतु नेहमीप्रमाणे जायला उशीर झालाच। तर रात्री ह्या ठिकाणी शूट करून मी इकडेच मांडवी बीचला राहिलो होतो आणि आता इथं सकाळचा एक ड्रोन शॉट हवा होता। तर आता येऊन एक ड्रोन शॉट घेतला आहे मी इकडचा आणि आता चाललो आहे मी तिकडे लाईट हाऊससाठी। आणि आपल्या पाठीमागे आहे इकडे रत्नदुर्ग, दिसतो का? एक्झॅक्ट समुद्राच्या काठावर बसलेला आहे। खूप मस्त बनवलेत हे, रात्रीचं एकदम बघण्यासारखं आहे। प्लॅन केला तर नक्की या इकडे। चला आता वरती जाऊया आणि लाईट हाऊस कुठे आहे बघूया। तर मित्रांनो, नजारा बघायचा आहे का? एक नंबर नजारा, डोळ्याचे पारणे फिरतील असा नजारा आहे हे बघा। घारी खूप आहेत आणि हा कुठला नवीन पक्षी असा म्हणून ड्रोनच्या अवतीभोवती फिरत आहेत। एखादा डंक मारला की ड्रोन खलास, संपला ड्रोन। इकडे कधी आला तर इकडून म्हणजे एक्झॅक्ट शिवसृष्टीच्या पाठीमागे येऊन इकडचा नजारा पण बघून घ्या। आणि हे बघितल्यानंतर इकडं लाईट हाऊस आहे हे बघा। आता मी तर तिकडे काय जाणार नाही आहे, कारण मला तेवढा टाईम नाही आहे तिथे जाऊन आता शूट करायचा। तर आता आपण इथनं निघलो आहे मी आता इथून, मी आता थेट जाऊया गडावरती। तिथून थेट गेलो ते किल्ले रत्नदुर्गाच्या प्रवेशद्वाराजवळ। तिथेच एक स्टॉल दिसला। गाडी थांबून थंडगार सरबतचा आस्वाद घेतला आणि आपण आता किल्ल्यात प्रवेश करणार आहोत। किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ गणपती आणि हनुमानांचे एक छोटेसे मंदिर आहे। किल्ला फिरायला सुरुवात केल्यावर पहिला गणेश बुरुज लागतो, मग अनुक्रमे टळक्या बुरुज, बेताळ बुरुज, मारक्या बुरुज, रेडे बुरुज, बसक्या बुरुज असे बुरुज लागतात। रेडे बुरुज हा सर्वात मजबूत बुरुज। या किल्ल्यावर एक भुयार सुद्धा आहे। भुयारात उतरण्यासाठी लोखंडी शिडी ठेवली आहे। आणि पुढे आपल्याला दिसते ते या किल्ल्याचे मुख्य आकर्षण असलेले सुंदर असे श्री देवी भगवती मंदिर। या मंदिरामुळे हा किल्ला पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे। या मंदिरात दरवर्षी भाविक नवरात्रोत्सव साजरा करतात। आजूबाजूला समुद्र असूनही मंदिराच्या डाव्या बाजूला पिण्यायोग्य पाण्याची विहीर आहे। रत्नदुर्ग किल्ला रत्नागिरी शहरापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे। सुंदर भगवती मंदिर, समुद्राचे सुंदर दृश्य आणि समुद्राकडे जाण्याचा एक गुप्त मार्ग, यामुळे हा किल्ला पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे। किल्ला तिन्ही बाजूनी समुद्राने वेढलेला आहे आणि आग्नेय दिशेला जमिनीशी जोडलेला आहे। असे म्हणतात की रत्नदुर्गाची बांधणी फार पूर्वी बहामनी काळात झाली। 1617 साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला। तर मित्रांनो, कसा वाटला किल्ले रत्नदुर्गचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार।